चला तर सगळ्यांना एवढी खुसखुशीत चकली अजिबात डाळ तांदूळ न वापरता बिना भाजणीची म्हणजेच भाजणी देखील न वापरता ही चकली बनवली कशाची. त्यासाठी काय करायचं, गॅसवरती एक कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झाले की लगेच 2 ग्लास पाणी टाकायचं. तीळ टाकायचे, लाल तिखट टाकायचं, ओवा टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं, त्यानंतर धनेपूड जिरेपूड टाकायची आणि मस्त पाणी उकळून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण पीठ वापरणार आहोत ते म्हणजे ज्वारीचं. आता इथं कुठलीही भाजणी न करता ज्वारीचं पीठ वापरून आपण ही मस्त अशी खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत. पीठ छान वाफवून घ्यायचं आणि त्यानंतर खाली उतरून घ्यायचं. थोडंसं गरम असताना छान मर्दून घ्यायचं आणि त्यानंतर छान मळून झालं की लगेचच चकलीच्या साच्यामध्ये टाकून आपण छान असे ह्याचे एकदम काटेरी अशा चकल्या पाडून घ्यायच्या. एकदम मस्त कडकडीत तेलामध्ये छान आपण ह्या तळून घ्यायच्या. आणि पाहू शकता अजिबात कुठलीही भाजणी न करता, कसलंही तांदूळ, डाळ, रवा असं न वापरता एकदम खुसखुशीत कुरकुरीत ही चकली तयार आहे. ही फुल्ल रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणामध्ये क्लिक करा.